नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक पुस्तक ज्याने लाखो लोकांचे जीवन बदललं आहे। त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जोसेफ मर्फी। तुम्हाला कधी वाटतंय का की काही लोक नेहमी यशस्वी का राहतात आणि काही लोक जरी मेहनत करत असले तरी अपयशी का होतात? या पुस्तकामध्ये याचं रहस्य आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड। आज मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि उदाहरणासह सांगणार आहे की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी वापरू शकता आणि आयुष्यात मोठे बदल करू शकता। भाग 1, कॉन्शियस वर्सेस सबकॉन्शियस। आपलं मन दोन भागात काम करतं, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड। कॉन्शियस माइंड म्हणजे जाणीव असलेला भाग, जिथे तुम्ही विचार करता, निर्णय घेता। सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन, जे सतत काम करतं, तुमच्या विचारांना, भावना, सवयी, शरीरांची कार्य नियंत्रित करतं। एक सोपं उदाहरण आपण बघूया। तुमचं मन जर कम्प्युटर, सबकॉन्शियस त्याचं ऑपरेटिंग सिस्टम। जर तुम्ही कम्प्युटरमध्ये काही इनपुट दिलं तर तो आउटपुट तयार करतो। जसं सबकॉन्शियस तुमच्या विचारांनी तुमचं जीवन घडवतो, म्हणजे जे विचार तुम्ही सतत करत राहता ते तुमचं रियालिटी बनतं। पार्ट 2, विचारांची ताकद। सबकॉन्शियस मन वर्ड्स, इमोशन, इमेजेसला खूप महत्त्व देतं। जर तुम्ही वारंवार काहीतरी विचार करत राहिले तर सबकॉन्शियस ते सत्य मानून त्यासाठी परिस्थिती तयार करतं। आता एक उदाहरण बघूया आपण। एखादा विद्यार्थी म्हणतो मी पास होणार नाही। सबकॉन्शियस मन त्याला त्या दिशेने काम करायला लावतो आणि तो नापास होतो। पण दुसऱ्याने विचार केला मी पास होणारच, मी हुशार आहे। सबकॉन्शियस मन त्या पॉझिटिव्ह विचाराला सत्य मानतो आणि तो पास होतो। म्हणजेच तुमचं विचार तुमचं भविष्य घडवतात। पार्ट 3, व्हिज्युअलायझेशन। आता समजा सबकॉन्शियस इतका पॉवरफुल आहे तर त्याला आपण हवं तसं काम कसं लावू शकतो? त्यासाठी आहे व्हिज्युअलायझेशन। व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनातल्या ध्येयाचं मेंटल चित्र तयार करणे। जेव्हा तुम्ही त्या चित्रासोबत पॉझिटिव्ह फिलिंग्स अनुभवता, सबकॉन्शियस त्याला रियालिटी म्हणून मानतं। एका महिलेचं स्वप्न होतं, तिला आपलं स्वतःचं घर हवं होतं। ती रोज रात्री डोळे मिटून कल्पना करीत होती। ती त्या घरात चालते, खिडकीतून सूर्यप्रकाश पाहते। काही महिन्यात तिला अगदी तसंच घर मिळालं। म्हणजे व्हिज्युअलायझेशन प्लस फेथ, सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीखाली रिझल्ट मिळतो। म्हणजेच आपण काय करायला पाहिजे? व्हिज्युअलायझेशन करून त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड शक्तिशाली रिझल्ट देतो। पार्ट 4, अफर्मेशन। व्हिज्युअलायझेशन सोबत एक पॉवरफुल टूल आहे, ते म्हणजे अफर्मेशन। अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य जी तुम्ही वारंवार स्वतःला सांगता, जसं की मी निरोगी आहे, पैसा माझ्या जीवनात सहजपणे येतो, मी प्रत्येक दिवस प्रगती करत आहे। सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना हे वाक्य मनापासून म्हटली की सबकॉन्शियस ते सत्य मानतो आणि परिस्थिती तयार होऊ लागते। पार्ट 5, फेथ आणि बिलीफ। व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन कार्यक्षम होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे फेथ आणि बिलीफ। हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। एका रुग्णाला डॉक्टर म्हणाले तू बरा होशील, तर दुसऱ्या रुग्णाला सांगितलं गंभीर आजारी आहे। दोघांचे सबकॉन्शियस मन त्याच्या विश्वासानुसार वागतं। एक बरा झाला तर दुसरा अजून आजारी। विश्वास ठेवणं ही सबकॉन्शियसची की पॉवर आहे। पार्ट 6, हिलिंग पॉवर। सबकॉन्शियस मन फक्त विचार आणि सक्सेससाठी नाही तर शरीरालाही बरे करू शकतं। आता ते कसं? जोसेफ मर्फी सांगतात, एका व्यक्तीला गंभीर जखम झाली होती। तो रोज डोळे मिटून म्हणत असे माझी जखम भरली आहे, मी निरोगी आहे। काही आठवड्यातच तो पूर्ण बरा झाला। म्हणजे सबकॉन्शियस माइंड प्लस पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन केल्यावर बॉडी त्याची हिलिंग झाली, म्हणजे पूर्णपणे बरी झाली। पार्ट 7, प्रॅक्टिकल टिप्स। तुम्ही या शक्तीचा उपयोग कसा करू शकता? काही प्रॅक्टिकल टिप्स आपण बघूया। पहिली, सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह थॉट पेरा। दुसरी, रोज 5 ते 10 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करा। तिसरं, अफर्मेशन्स रोज सकाळी आणि रात्री म्हणा। चौथं, फिअर आणि निगेटिव्ह थॉट्स टाळा। पाचवं, ग्रॅटिट्यूड ठेवून मनाला पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट द्या। 6वं, झोपेपूर्वी नेहमी सकारात्मक गोष्टी विचारात ठेवा। ह्या सवयी तुम्हाला सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग मध्ये मदत करतील। तर मित्रांनो, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्याला शिकवतं विचारांची शक्ती, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन, फेथ, सबकॉन्शियस माइंडची हिलिंग ॲबिलिटी। तुमच्या मनाला योग्य दिशा द्या आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं। आरोग्य, पैसा, आनंद आणि यश तुमच्या हातात येईल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।